1689 साली औरंगजेबाने केलेल्या शंभूराजांच्या क्रूर अमानुष हत्येनंतर फक्त 6च महिन्यांनी म्हणजेच ऑगस्टमध्ये संताजी घोरपड्यांनी औरंगजेबाला ठार करण्यासाठी त्याच्या छावणीवर हल्ला केला होता। तुळापुरात असलेल्या औरंगजेबाच्या छावणीत लाखोंचे सैन्य होते, तरीही संताजी या गारड्यात घुसले होते। त्या दिवशी औरंगजेब नशिबाने वाचला, नाहीतर त्याच वेळेस तो संपला असता। याच संताजींनी शंभूराजांना पकडणाऱ्या शेख निजामाचा म्हणजेच मुकरब खानाचा कसा धुवा उडवला ते आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। शिवाय हा मुकरब खान केव्हा मेला तेही पाहणार आहोत। 11 जुलै 1689 रोजी मुकरब खानाच्या मुलावर मराठ्यांनी हल्ला केला। याची बातमी औरंगजेबाला लागताच त्याने मुकरब खानाला कोल्हापूरच्या ठाण्यावर हजर राहण्याचा हुकूम सोडला। मुकरब खान कोल्हापूरला आला आणि 1689च्या अखेरीस संताजी घोरपड्यांनी मुकरब खानावर हल्ला केला। संभाजी महाराजांना पकडणारा मुकरब खान संताजींच्या चांगल्याच तावडीत सापडला होता। या दोघांमध्ये एक लढाई झाली। या लढाईबद्दल आपल्याला 2 समकालीन पुरावे मिळतात, ते आता आपण पाहूयात। औरंगजेबाचा इतिहासकार ईश्वरदास नागर याने या लढाईसंबंधी आपल्या फतवाते आलमगिरी या पुस्तकात माहिती दिली आहे। त्याचे मराठी भाषांतर आपण पाहूयात। ईश्वरदास नागर म्हणतो, मराठे कोल्हापूर भागात पसरले। खानजमान फतेजंग खान म्हणजेच मुकरब खान हा त्यांच्यावर चालून गेला। कोल्हापुराजवळ मराठ्यांचे व मोगलांचे तुंबळ युद्ध झाले। 1 प्रहर आणि 4 घटिकांपर्यंत हे युद्ध चालले होते। मराठ्यांचे सुमारे 700 सैनिक ठार झाले, मोगलांचे 400 सैनिक मृत्युमुखी पडले। मराठ्यांचे सैनिक अधिक होते आणि ते ठाण मांडून लढत होते। या युद्धात खानजमान म्हणजेच मुकरब खान व त्याचा मुलगा खाने आलम यांना तलवारीच्या आणि भाल्याच्या जबर जखमा झाल्या, पण पुढे टिकाव न धरून मराठे निघून गेले। बादशाला युद्धाची हकीकत कळल्यानंतर त्याने महम्मद तकी खान याचबरोबर 2000 सैन्य देऊन खानजमान याच्या मदतीस पाठविले। खानजमान यास खिल्लतीची वस्त्रे आणि तलवारही बक्षीस म्हणून देण्यात आली। याशिवाय खानजमान आणि त्याचा मुलगा यांच्या जखमा बऱ्या करण्यासाठी बादशाने सेबेस्टियन नावाचा फिरंगी डॉक्टर यास त्याच्याकडे पाठविले। हे वर्णन पाहिल्यावर आपल्याला हे नक्की कळत नाही की ही लढाई कोणत्या मराठा सरदाराने केली, पण यातीलच दुसऱ्या समकालीन पुराव्यातून आपल्याला त्या व्यक्तीचं नाव कळतं। केशव पंडित यांनी राजाराम चरितम नावाचे एक संस्कृत काव्यग्रंथ लिहिले आहे। हेच केशव पंडित छत्रपती राजाराम महाराज रायगडावरून निसटून तमिळनाडूतील जिंजीला गेले तेव्हा त्या प्रवासात राजाराम महाराजांच्या सोबत होते। हेच केशव पंडित राजाराम चरितम आपल्या संस्कृत काव्यग्रंथात म्हणतात, निजामाला जिंकण्यासाठी पाठवलेल्या संताजी घोरपड्यांनी प्रथम निजामाचा पराभव करून नंतर त्याचे हत्ती, घोडे व पुष्कळ द्रव्य हरण केले। तेव्हा सर्व ऐश्वर्याचा नाश झाला आहे व सर्वांगावर शस्त्राच्या जखमा झाल्या आहेत। असा तो खल म्हणजेच मुकरब खान कसाबसा जीव वाचवून पर्वताच्या पायथ्याशी वसलेल्या करविरास गेला। आता हे 2 समकालीन पुरावे आपल्याला हे सांगतात की सर्वात प्रथम संताजींना मुकरब खानाला धडा शिकवायचा होता। यासाठी ते मुकरब खानाच्या कोल्हापूरच्या ठाण्याभोवती गिरट्या घालत होते। त्यांनी योजना आखून मुकरब खानाला त्याच्या मुख्य सैन्यापासून दूर करून त्याच्यावर झडप घातली। या लढाईमध्ये संताजींनी मुकरब खानाचा अक्षरशः धुवा उडवला। या चकमकीत मुकरब खान थोडक्यात वाचला। त्याच्या शरीरावर अनेक जखमा झाल्या। जखमी अवस्थेत तो तेथून पळून गेला। या लढाईत त्याला इतक्या गंभीर जखमा झाल्या की नंतर औरंगजेबाने त्या जखमांवर उपचार करण्यासाठी सेबेस्टियन नावाचा खास युरोपियन डॉक्टर त्याच्याकडे पाठवला होता। यानंतर तो वाचला, पण आपल्याला अनेक ठिकाणी असे ऐकायला मिळते की तो या लढाईत मेला किंवा लढाईनंतर जखमा होऊन तो मेला, पण हे साफ खोटं आहे। कारण इतिहासात या घटनेनंतरही मुकरब खान अनेक ठिकाणी औरंगजेबाच्या वेगवेगळ्या मोहिमांमध्ये दिसतो। याबद्दल अनेक समकालीन पुरावे उपलब्ध आहेत। आता हा मुकरब खान उर्फ शेख निजाम उर्फ खानजमान केव्हा मेला या संदर्भात एक समकालीन पुरावा आहे। तर यामध्ये सांगितल्याप्रमाणे हा मुकरब खान औरंगजेबाच्या कारकिर्दीच्या 40व्या वर्षी म्हणजेच 1697 रोजी मेला। मरताना मुकरब खानाचे वय किमान 55 वर्ष असावे। कदाचित एखाद्या रोगाने तो मेला असावा, कारण जर हा मुकरब खान लढाईत मेला असता तर मुघल कागदपत्रात त्या लढाईचा उल्लेख नक्की असता। आता हे सर्व बघितल्यानंतर असे कळते की संताजी घोरपड्यांनी 1689 मध्ये केलेल्या मुकरब खानावरील हल्ल्यानंतर हा मुकरब खान पुढे 7 वर्षे जिवंत होता।